मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. राघवने सिंधूचा हात सावीच्या डोक्यावर ठेवून तिला सावीची शपथ घालताच आता भूतकाळातील सर्वात मोठे सत्य सिंधू राघवसमोर आणणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की मंगेशने दारूच्या नशेत राघवला सावी तुझी आणि सिंधूची मुलगी असल्याचं सत्य सांगितलेलं असतं आणि ते ऐकून राघव पूर्णपणे हादरतो. मंगेश त्याला सांगतो की सिंधू सावीला घेऊन आजच हे शहर सोडून जाणार आहे. वेळ निघून जाण्याच्या आत तू तुझ्या मुलीला आणि बायकोला थांबव. तेव्हा आता राघव लगेच सिंधू व सावीचा शोध घेण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे मधू खूप अस्वस्थ झालेली असते की राघव मला न सांगता एवढ्या रात्री कुठे गेला असेल. त्या मंगेशने राघवला असं काय सांगितलं असेल. राघव सिंधूकडे तर गेला नसेल ना, म्हणून मधू घाबरतच राघवला फोन करत असते. परंतु राघव मात्र मधूचा फोन रिसीव करत नाही. त्यामुळे मधू अजूनच घाबरते. त्याच वेळेला विनायक तिथे येतो. तो मधूला विचारत असतो की तुम्ही सर्वजण त्या मंगेश काकांसोबत एवढं रूडली का वागत होतात. ते तर अगदी बॅड अंकल नाही आहेत ना, मग तरीही तुम्ही त्यांना असं घराबाहेर का काढत होतात. तुम्ही आधीपासूनच त्यांना ओळखता का. परंतु विनूच्या या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं ते मधूला समजत नसतं. ती लगेच गप्प होते. तर दुसरीकडे राघव रडतच म्हणत असतो की इतक्या दिवस माझी मुलगी माझ्या डोळ्यांसमोरच होती. तिच्या बाबासाठी ती तरसत होती. रात्रंदिवस फक्त तिच्या बाबांची वाट ती पाहत होती. तरीही मी तिला नाही ओळखू शकलो. आय एम सॉरी बाळा, माझ्या हातून हे खूप मोठं पाप घडलं. म्हणून आता राघव पश्चातापाने स्वतःच्याच तोंडात मारून घेत असतो. तेव्हा राघव विचार करत असतो की सिंधूने मला सावी माझीच मुलगी असल्याचं सत्य का नसेल सांगितलं. एवढी मोठी गोष्ट तिने माझ्यापासून आणि सावीपासून का लपवून ठेवली असेल. म्हणून राघव लगेच सिंधूला फोन करत असतो. तर इकडे सिंधू बस स्टँडवर असते. तेव्हा ती गडबडीत बॅगमधून फोन काढत असते. तर देवकृपेने राघवचा फोन अचानक सिंधूच्या हातून रिसीव होतो आणि तेव्हाच राघवला तिथे खूप साऱ्या गाड्यांच्या हॉर्नचा आवाज येतो. परंतु सिंधू काहीच न बोलता लगेच फोन कट करून टाकते. तेव्हा राघवला गाड्यांच्या आवाजामुळे शंका येते की सिंधू नक्कीच बस स्टँडवर आहे. तेव्हा राघव वाऱ्याच्या वेगाने लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. परंतु मध्येच राघवला रस्त्यावर खूप ट्रॅफिक लागते. त्यामुळे राघव वैतागतो. या ट्रॅफिकमध्ये जर मी अडकलो ना तर खूप उशीर होईल. आता काहीही झालं तरी सिंधू सावीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ शकणार नाही. म्हणून राघव खूप चिडलेला असतो. आणि त्याच वेळेला तिथे बाईकवर एक पोलीसवाला राघवसमोर येतो. तेव्हा राघव लगेच त्याला स्वतःचं आयडेंटिटी कार्ड दाखवत सांगतो की मी IPS राघव रत्नपारखी. मला कुठेतरी अर्जंटली जायचं आहे. तुमच्या बाईकची खूप गरज आहे. तेव्हा तो पोलीस लगेच राघवला त्याची गाडी देतो. तर राघव भरधाव वेगाने पुन्हा सिंधूचा आणि सावीचा पाठलाग करत असतो. तर दुसरीकडे सिंधू सावीला घेऊन बसमध्ये बसलेली असते. परंतु सावीला खूप ताप आलेला असतो. तर सिंधू तिच्या अंगावर शॉल टाकते आणि त्या शॉलवर सावीने काढलेलं ग्रीटिंग कार्डचा एक कागद चिटकलेला असतो. आणि त्याच वेळेला राघवसुद्धा बस स्टँडवर येतो. तो इकडे तिकडे पळत प्रत्येक बसमध्ये चढून वेड्यासारखा सिंधू आणि सावीचा शोध घेत असतो. त्याला सावीसोबत घालवलेला प्रत्येक आनंदाचा क्षण आता आठवत असतो. माझी सावी मला सोडून तर गेली नाही ना, म्हणून राघव मोठमोठ्याने रडू लागतो. आणि तेवढ्यातच सिंधूसुद्धा बसमधून राघवला पाहते. राघवची ती अवस्था पाहून सिंधूला वाईट वाटत असतं. परंतु तरीही सावीला राघवच्या नजरेतून वाचवण्यासाठी ती दोघींच्याही अंगावर शॉल ओढून घेते. आणि मित्रांनो, त्याच वेळेला त्या शॉलमध्ये अडकलेलं सावीने काढलेलं राघव, सिंधू, विनू आणि तिचं चित्र वाऱ्याने उडूनच आता राघवसमोर येऊन पडतं. तेव्हा ते चित्र पाहून राघव आनंदानेच ओढू लागतो की याचा अर्थ माझी सावी इथेच कुठेतरी आहे. तेवढ्यात राघवचं लक्ष खिडकीच्या कडेला बसलेल्या सिंधूकडे जातं. तो पळतच बसमध्ये चढतो आणि सावीला उचलून राघव तिला खाली घेऊन येतो. तेव्हा सिंधू विचारत असते की राघव, तुम्ही माझ्या मुलीला घेऊन कुठे चालला आहात, प्लीज थांबा. परंतु राघव काही उत्तर न देता पुढे निघून येतो. सिंधू पळतच राघवच्या
मागे जाते, खूप रडत असते. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू पहिले तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सावी कुणाची मुलगी आहे? तिचे बाबा कोण आहेत? परंतु सिंधू म्हणते की सावी माझी मुलगी आहे, तिचे बाबा कोण आहेत याने मला काहीच फरक पडत नाही आणि मला हा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण आहात? तेव्हा राघव लगेच सिंधूचा हात सावीच्या डोक्यावर ठेवतो. तिला विचारतो, तुला सावीची शपथ आहे, खरं सांग सावीचे बाबा कोण आहेत? परंतु सिंधू काहीच सांगायला तयार नसते. राघव चिडूनच म्हणतो, एका बापाचा तो हक्क आहे की स्वतःच्या मुलीबद्दल सगळं काही जाणून घेण्याचा आणि आज जे काही सत्य आहे ते तुझ्या तोंडून ऐकल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू का माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेस? तुला स्वतःचीच लाज वाटत आहे का? त्यावर सिंधू चिडूनच म्हणते, मी आत्तापर्यंत असं कुठलंही काम केलं नाही ज्यामुळे मला स्वतःचीच लाज वाटेल. सावी माझा अंश आहे, माझ्या प्रेमाची ती निशाणी आहे. खबरदार तिला माझ्यापासून दूर कराल तर. तेव्हा राघव रडतच सिंधूला विचारतो की तुझ्या आणि कुणाच्या प्रेमाची निशाणी आहे सावी? सिंधू प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सावी माझी मुलगी आहे का? मी सावीचा बाबा आहे का? मला उत्तर दे सिंधू, असं राघव आता मोठमोठ्याने ओढत सिंधूला विचारत असतो. तर आता सिंधूसुद्धा सावीच्या डोक्यावर हात ठेवत राघवला सगळं काही सत्य सांगून टाकते की हो राघव, तुम्ही सावीचे बाबा आहात, सावी तुमचीच मुलगी आहे. आणि तेव्हाच सिंधूच्या तोंडून ते सत्य ऐकताच राघवचा आनंद तर गगनात मावेनासा होत असतो. सावी माझी मुलगी आहे असं म्हणत तो झोपलेल्या सावीच्या गालावर, कपाळावर प्रेमानेच किस करत असतो. तेव्हा सिंधू सावीला हात लावते तर राघव मोठ्यानेच ओढत म्हणतो, खबरदार, माझ्या मुलीला माझ्यापासून दूर घेऊन गेलीस तर. इतकी वर्ष तू माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवलंस. माझी सावी तिच्या बाबांना भेटण्यासाठी किती तरसत राहिली, पण तू तिला एका शब्दाने काही सांगितलं नाहीस. मला तर माहितीसुद्धा नव्हतं की या जगामध्ये मला एक मुलगीसुद्धा आहे म्हणून. सिंधू तू असं कसं करू शकतेस? असा जाब आता राघव सिंधूला विचारत असतो. तेव्हा आता सिंधू चिडूनच विचारते, जर मी तुम्हाला हे सांगितलं असतं की सावी तुमचीच मुलगी आहे तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता का? तुम्ही तेच राघव आहात ना ज्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला होता. मग तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवला असता? तेव्हा राघव सांगतो की सिंधू मी कधीच तुझ्यावर संशय घेतला नव्हता. मी तर तुला फक्त एक साधा प्रश्न विचारला होता. आता राघव आणि सिंधूमध्ये खूप भांडणं चालू होतात. सिंधू रडतच म्हणते, एक पोलीस ऑफिसर असूनसुद्धा इतकी वर्ष तुम्ही तुमच्या मुलीला आणि बायकोला शोधू शकला नाहीत. एक साडीचा तुकडा पाहताच मला मृत घोषित करून टाकलत. त्यावर आता राघव विचारतो, मग सिंधू तू तरी वेगळं काय केलंस? माझ्या मुलीला माझ्यापासून इतकी वर्ष दूर ठेवलंस. एक फोन करूनसुद्धा मी कुठे आहे, जिवंत आहे की नाही हे कळवलं नाहीस. तुझ्याकडे तर सर्वांचे फोन नंबर्स होते ना, तरीही तू मला नाही सांगितलंस. मला माझ्या कर्तव्याबद्दल इतकी बोलत आहेस, मग तुझंसुद्धा कर्तव्य होतं ना परत आपल्या नवऱ्याकडे आणि कुटुंबाकडे येण्याचं, परंतु तरीही तू नाही आलीस. सत्य तर हेच आहे की तू कधीच आम्हाला स्वतःचं कुटुंब मानलंच नाही. जाऊ दे, मला एवढं तर कळलं ना की या जगात माझी एक मुलगीसुद्धा आहे. तर आता मित्रांनो, सावी आणि सिंधूला घेऊन राघव पुन्हा रत्नपारखींच्या घरी जाणार का? सिंधूला ॲक्सेप्ट करणार का? ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.